Now today we come to our the part second first chapter, that is wave optics. Okay, it containing here the large number of weightage of Mars, approximately 8 to 9 Mars are containing this wave optics. Okay, and this is one of the hard chapter to understand. Okay, but we have to make here the introduction form, as well as we have to consider here the one by one basic points explanation. Okay, the first thing, this is nothing but the ray diagram. We know that this ray diagram, but we have to make here the introduction for this one. The first of all, the light should be travel in a straight line. We know that the light should be travel in a straight line, okay, without bending. Okay, if there is one of the obstacle has to become here, okay, then it should be get bending of the light, otherwise it goes in a straight line form with homogeneous and uniform medium. Homogeneous म्हणजे एकसारख्या मीडियम मधून जाणारी, and this path of light, okay, this is known as a ray of light. येते लक्षात. द मेन थिंग अशी आहे की रे जो आहे तो वेगळा असतो. येते लक्षात. दिस इज नथिंग बट द रे ऑफ लाईट. व्हेनेवर द रे ऑफ लाईट इज incident on any medium. Okay, first of all we consider this is first medium and second medium. We consider this is a rarer medium and this one is a denser medium. The light is incident on here the सेकंड मीडियमच्या आपला जो फॉर्म आहे नॉर्मलचा तिथे इन्सिडेंट होती आहे. व्हेनेवर द लाईट इज इन्सिडेंट ऑन दिस मीडियम, ओके, इट मेक्स हिअर द अँगल ऑफ इन्सिडन्स विथ द नॉर्मल सोबत तो काय तयार करतोय, अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके, नाव व्हॉट इज हॅपनिंग हिअर, द सम पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड बॅक. रिफ्लेक्ट म्हणजे मागे जाणे आहे, त्याच मीडियममध्ये परत मागे जाणे. सम पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्लेक्टेड बॅक अँड सम पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्रॅक्टेड. ओके, हेन्स दिस इज नथिंग बट द अकॉर्डिंग टू दिस वन आपल्याला हा बेसिक फॉर्म कशामध्ये शिकायचा आहे, वेव ऑप्टिक्समध्ये. मग फर्स्ट थिंग, whenever the light get reflected back into its own medium, we have to consider here the angle of incidence is equal to angle of reflection. म्हणजे जितका इन्सिडन्स असेल तितकाच कोण असणार आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार आहे. हा 40 असेल तर हा सुद्धा किती असणार आहे, 40 डिग्रीचाच अँगल तयार होईल. दिस इज नथिंग बट द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, नाउ रिफ्रॅक्शन इज व्हॉट, दिस इज अ बेंडिंग ऑफ द लाईट. लाईटचं काय होणार आहे, बेंडिंग होणार आहे. ते लक्षात. ओके, व्हेनेवर देअर इज अ लाईट चेंजेस इट्स मीडियम फ्रॉम वन टू द सेकंड. ओके, अकॉर्डिंग टू हिअर स्नेल्स लॉ, वी नो दॅट दिस स्नेल्स लॉ, व्हॉट इज द स्नेल्स लॉ, दॅट इज नथिंग बट वी कॅन से दॅट दिस इज अ म्यू. हा म्यू आहे किंवा हा म्यू आहे, दोन्हीपैकी एक. ओके, किंवा एन म्हणलं तरी चालेल. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. ओके, विच इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. ओके, साइन आय अपॉन साइन आर म्हणजे काय, सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, साइन आय अपॉन साइन आर. आय फॉर द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड आर फॉर द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इन्सिडन्स आणि दुसरा कोण आहे, रिफ्रॅक्शन. ओके.